एक दिवस मी खूप मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन होईल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांना कळेल. आता तुम्हाला जो एवढूसा काजवा वाटतोय ना, तो खरा सूर्य आहे, सूर्य. मग लवकरात लवकर प्रकाश पडा ना, म्हणजे आमची दृष्टी गेल्यानंतर नको. आई, त्या प्रकाशासाठीच ना रात्रभर जागून नेटवर बसून मी बिझनेस स्टार्टअपचा अभ्यास करत असतो. आता बघच, एक तरी इन्व्हेस्टर आहे ना माझ्यावर नक्की इम्प्रेस होईल. अरे तो होईल तेव्हा होईल. ठीक आहे, तोपर्यंत तरी मला क्रेडिट कार्ड द्या. मिळणार नाही. मागच्या वेळेला याला दिलं होतं तर लिमिट संपून परत दिलंस तू. बाबा बाबा, दिस इज नॉट फेअर. आणि तायडे, तुला ना मी बकुळीची फुलंच देणार. बघतो. नितीश, काय हो असं काय करताय तुम्ही? द्यायचे होते ना थोडे पैसे. हा आई, एक मिनिट. उगाच काहीतरी काय, बाबांचं बरोबर आहे. काय? हो, अशानं तो कधीच स्वतः सिरियसली विचार करणार नाही. अगं पण त्याचे प्रयत्न चालू आहेत, आता म्हणाला तो. अगं मग काय, गेलं अख्खं वर्ष तो फक्त घरी बसून आहे. आणि काय करतोय, पुन्हा पुन्हा नुसता बिझनेस प्लॅन करतो. पुढे काय, काय नाही. अगं त्याने घराच्या बाहेर पडलं पाहिजे, त्याशिवाय त्याला रियालिटी कशी कळेल, अनुभव कसा येईल. आणि मला सांग, या सगळ्याचा उपयोग इव्हेंच्युअली त्याला त्याचा बिझनेस उभा करण्यासाठीच होणार आहे ना. मग म्हणजे राजवीरने सुद्धा एवढेच कष्ट केले असतील का सक्सेसफुल व्हायला? आता हे काय मध्येच, तिथे राजवीर मोहिते कुठे आले? नाही, बरं झालं हा विषय निघाला. मी आज भेटले त्यांना. तू स्वतःहून भेटायला गेली होतीस त्यांना? मग पुढे काय? राजवीर, सध्या फॅक्टरीमध्ये खूप धावपळ चालू असेल नाही? हो, दिवाळीच्या सुट्ट्या सगळ्यांना फ्रीली एन्जॉय करता याव्या म्हणून सगळे जास्त काम करताय. या सणांमुळे माणसं एकत्र येतात हे चांगलंय. अगदी दिवाळीची सुट्टी असून सुद्धा लक्ष्मीपूजनाला सगळे हजर असतात. लक्ष्मीसाठीच तर सगळे एकत्र काम करतात. बाकी नंदा, आजचा स्वयंपाक खूप छान झाला होता. म्हणजे काय, मम्माने बनवला होता. हो का? थँक्यू थँक्यू. खरंच रंजू, ठीक आहे माई, ठीक आहे. थँक्यू. दादा, मला ह्या वर्षी ना खूप नवीन कपडे घ्यायचे. या वर्षी ऑलरेडी 4 कपाटे भरलेत तुझी कपड्यांनी. त्यात एखादा माणूस अगं सहज हरवेल. असू देत, मी अजून 5 कपाट घेईन आणि माझं अख्खं कपाट कपड्यांनी भरेन. तुला काय करायचंय? दादा, तू ह्याचं नको ऐकूस. मला माझं अख्खं वॉर्डरोब नवीन कपड्यांनी भरायचंय. ओके, तू एक काम कर, सुष्मिताशी बोल आणि तुला हवे ते कपडे सिलेक्ट कर. नाही दादा, मला दुसऱ्या ब्रँडचे हवेत, आपले नको. का? आय एम द बेस्ट सेलिंग ब्रँड इन द मार्केट. मग तुला दुसऱ्या ब्रँडचे कपडे का घ्यायचे? अरे ते सगळं ठीक आहे, पण मला ना माझे फ्रेंड्स चिडवतात. मला म्हणतात की तू घरचेच कपडे वापरतेस. काय ग तुझं? ओके, उद्या दवेशी बोल आणि मग शॉपिंग करून टाक तुझी. दादा, माझा फोन जरा जुना झालाय. मला भाऊबीजेला नवीन फोन घेऊन देशील? ए, काही नको. 2 फोन मध्ये तोंड खुपसून बसशील. मी आतापर्यंत तुला काही घेण्यासाठी नाही म्हटलंय. तुला पाहिजे ते घे, फक्त अभ्यासात कॉम्प्रोमाइज नको. ओके? पण दादा, आता सुट्टी आहे ना. तेच सांगतोय, आता एन्जॉयच कर. थँक्यू सो मच दादा. झालं तुझं सगळं? आता मी बोलू? किती जळतोस रे तू? ए, गप्प बस. दादा, जरा आमच्याकडे पण लक्ष द्या. बोल, तुला काय हवंय? मला तुला बिझनेस मध्ये मदत करायची. दिवाळीचं गिफ्ट काय हवंय? नाही, मला त्यातच इंटरेस्ट आहे.
हवं तर तू समज की तेच गिफ्ट आहे. तुझ्या एक्झाम्स पूर्ण होते मग बघू आपण. ओके, थँक्यू. पण यशोधन, तू तिकडे जॉईन जरी झालास तरी तिकडे मी तुझा भाऊ नसेल. आय बी युअर बॉस. ओके, नो प्रॉब्लेम. मला वाटेल ते काम दे. मला तुझ्या अंडर फक्त शिकायचंय. अगदी रिसेप्शनिस्टची पोस्ट जरी असेल ना तरी मला चालेल. योग्य वेळ आली की बघू आपण. अरे राजवीर, तू झाले तरी का? तू सगळ्यालाच हो म्हणतोयस. काही मी तुला सांगितलं ना, यावर्षी आपल्या बिझनेस मध्ये मजबूत प्रॉफिट झालाय, त्यामुळे दादा खुश आहे. नाही ते कारण आहेच, पण तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी उगाच तुमच्याशी रूडली वागतो, तर तसं नाहीये. अगो बाई, देवच पावलं म्हणायचा. काकू तुझ्या अकाउंटला उद्या पैसे ट्रान्सफर करतील तरी. बाकी सगळी शॉपिंग तू पण करून टाक. अरे वा, थँक्यू हा राजवीर. आम्ही उद्याच जातो शॉपिंगला. आणि राजवीर, तू आणलेलं स्वीट पण खूप मस्त आहे. हा काय ग? हो, थँक्यू दादा. मम्मा, मी पण तुझ्यावर शॉपिंगला येणार. आपण खूप सारी शॉपिंग करायची. आजी, मलाही कपडे घ्यायचे. आपली जगच खूप वेगळे आहे. आपल्या वाटा वेगळ्या आहेत. आपलं अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे. सो लहानपणापासून ना मी माझी स्पेस, माझं फ्रीडम खूप जपत आले आहे. आणि मी तुम्हाला जितकं ओळखते त्यावरनं असं वाटतं की तुम्हाला लोकांनी तुमची मतं ऐकून घेण्याची जास्त सवय आहे. मी बदलणार आणि तुम्हाला जिंकणार मानवा. सो अशी सगळी माझ्या नकारामागची कारणं मी त्यांना नीट एक्सप्लेन केली. आणि ते तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते. आणि तू त्यांना नकार दिला. पण ते परत तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज आहे. हो, पण फार फार डिसेंटली बोलत होते ते. हो ना, मग ठीक आहे. ठीक आहे काय? नाही म्हणजे बघ, मी त्यांना नकार दिला आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं, तरी मी नाहीच म्हणत होते. पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून मग मी जाऊन त्यांना भेटले आणि पुन्हा नकार दिला. सो माझ्यासाठी तरी हा विषय इथेच संपलाय. आणि तसंही तुम्हाला दोघांनाही माहितीये, मला खरंच लग्नामध्ये आता अजिबात इंटरेस्ट नाहीये. बाबा हो, किती कामं बाकी आहेत. ते शेतमजुरांच्या मुलांच्या शाळेचं काम अजूनही बाकी आहे. लवकर त्यांची काहीतरी सोय करायला हवी. आणि त्याशिवाय सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स पेंडिंग आहेत. ते सगळी कामं मला करायची आहेत. आणि या सगळ्यामध्ये कुठे मी मध्येच लग्नाचा विचार करू? सांगा ना तुम्हीच. म्हणू तुझं सगळं बरोबर आहे बाळा, पण तरी सुद्धा मी काय म्हणते ऐकून तर घे. आई प्लीज आपल्या घरात तरी लग्नाचा विषय नको प्लीज. मी प्लीज म्हणते. बरं मी काय म्हणते, ही लिस्ट चेक कर आणि काही चुकीचं लिहिलं असेल तर करेक्ट कर. हा, मी झोपायला जाते. गुड नाईट बाबा. गुड नाईट आई. गुड नाईट. तुम्हाला तिचा हा डिसिजन बरोबर वाटतोय, योग्य वाटतोय? आताच नाही सांगताय. पण काय प्रॉब्लेम आहे? मुलगा चांगला आहे, कर्तबगार आहे. त्याच्या घरचे सुद्धा खूप चांगले वाटले मला. मी तुम्हाला सांगते, तो मुलगा आपल्या मनूला अगदी सुखात ठेवेल, सांभाळेल, छान ठेवेल. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हे असं मनूला वाटायला हवं. तिच्या निर्णयात आपण फक्त तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं, बस. हे नेहमीच आहे तुमचं. काहीही झालं की निर्णय स्वातंत्र्य एवढं बोलायचं आणि गप्प बसायचं. अर्थी, तिने घेतलेल्या निर्णयाने जर परिस्थिती बिघडली ना तर बघू. आणि मनू मोकळ्या मनाने सांगेलच ना आपल्याला. बोला भोसले. अहमदाबाद हायवेची माहिती मिळाली. मालकाला शोधून काढलंय. 90 एकर जमीन आहे. कितीची ऑफर? उद्या कळवतो. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात मीटिंग करू. हा बोल अर्जुन. नाही मला नाही जमत. तूच ये घरी. ओके बाय. उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस. मी? तुझं काय चाललंय? तू असं कसं सांगू शकतेस मनवाला की राजवीरचा प्रपोजल एक्सेप्ट कर म्हणून?
मला जे बरोबर वाटलं ते मी सांगितलं. काय बरोबर? अगं मनवाचं राजवीरचे लग्न होऊन नाही चालणार. का? कारण माझं प्रेम आहे मनवावर. काय? हो. हो पण तिचं काय? तिच्याही मनात मीच असणार आहे, म्हणून तर तिने राजवीरला नकार दिला. तिच्या मनात तुझ्याबद्दल असं काही असूच शकत नाही. तसं जर काही असतं तर सगळ्यात आधी तिने मलाच सांगितलं असतं. आणि मला सांग, ती का हो म्हणेल तुला? तुझ्या करिअरला काही आकार न उकार, इन्कम काहीच नाही. अगं पण मनवासाठी तर मी जॉब सोडून तिच्यासोबत सोशल वर्क करायला लागलो ना. आणि हे मनवाला चांगलंच माहिती आहे. आणि जॉबचं काय, जॉब कधीही मिळेल. मग आधी तो मिळव आणि मग मनवाला प्रपोज कर. कळलं? माझी खात्री आहे मनवाचंही माझ्यावर प्रेम असणार, म्हणून तिने राजवीरला नकार दिला. हे घे कॉफी, मी बनवली. काय? चक्क तू स्वतः कॉफी बनवलीयस? येस. खूपच बदल झाले तुझ्यात, असं नाही वाटत तुला? थेट विचारू, प्रेमात पडलायस? येस. ओहो, आर्ग्युमेंटला काही जागा न ठेवता थेट ऍडमिट केलंस. म्हणजे मनवानी होकार दिला तर? नाही, अजून नाही, पण देईल लवकरच. हो, ते मला माहितीये. तू तिचा होकार मिळवणारच. ऑफकोर्स. बरं, मग प्लॅन ऑफ ऍक्शन काय? म्हणजे तिचा होकार येईपर्यंत रोज रिक्वेस्ट करत राहणार? अरे पण असं किती काळ चालणार? जोपर्यंत ती हो म्हणत नाही तोपर्यंत. बरं, समजा या दरम्यान तिला कोणी दुसरा मुलगा आवडला तर? मग त्या मुलाचं दुर्दैव. म्हणजे असा सहज सोडेन का मी त्याला? ओहो हो, म्हणजे तू रास्ते का काटा दूर करणार तर? राजवीर फिल्मी आशिक झालाय तुझा. तसं नाही, मी समजावेन त्या मुलाला शांततेत. सी मनवासाठी मी बदलायचं ठरवलंय. आय एम शुअर ती हो म्हणेल लवकरच. क्या बात है. तू दिलेली प्रेमाची कबुली, तू स्वतः बनवलेली कॉफी, या गोष्टी तर माई बरोबर शेअर करायलाच हव्यात. मी आत्ता आलो. माई, माई. तुम्हाला किती उशीर झाला असता तरी मी थांबलो असतो. मी बदलायला तयार आहे स्वतः. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कुठलंच कपल परफेक्ट नसतं. मला मान्य आहे, मे बी माझा अप्रोच चुकला असेल, पण माझी भावना प्रामाणिक आहे. मला नाही माहिती हे सगळं कधी, कुठे, कसं सुरू झालं. आपण दोघं जर एकत्र आलो तर एक परिपूर्णता येईल आयुष्याला, दोघांच्या. इनफॅक्ट मला कंप्लीट झाल्यासारखं वाटेल तुमच्या येण्याने, म्हणून साथ हवी आहे तुमची. असं समजा की हा तुमचा स्वयंवर आहे आणि शेवटपर्यंत मी प्रयत्न करतच राहील. एक ना एक दिवस कन्व्हिन्स नक्की करेन मी तुम्हाला. वेळ लागलाय त्यांना, बाकी काही नाही. गुड नाईट. अहो, इथे सगळी उलथापालथ झाली आणि तुम्ही गेम काय खेळत बसलाय? अरे याने मेंदूला चालना मिळते. काय उपयोग आहे त्याचा? इकडे दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत चाललीये. तो राजवीर पूर्णपणे माणसाळलाय. चक्क आपल्या बरोबर हसत खेळत बोलतोय, आपुलकी दाखवतोय. असू दे ग.
प्रेमात पडल्यावर असंच होतं. कसलं प्रेम? आपल्याला काय उपयोग आहे त्याचा? मी तर म्हणते हीच योग्य वेळ आहे. असंही त्या मुलीने नकारच दिलाय ना राजवीरला. मग माझ्या भाचीला बरोबर यावेळी या घरची सून बनवून आणता येईल. तसंच होणार आहे, काळजी करू नको. राजवीरच्या मनासारखी बायको जर या घरात आली ना तर आपलं काय खरं नाही. आणि तो राजवीर अजूनही प्रयत्न करतोय त्या मनवाचा होकार मिळवण्यासाठी. आता तो त्याचा स्वभाव आहे, लवकर हार नाही पत्करणार तो. हो ना. आणि माझी भाची जर या घरात आली तर आपला धाक राहील ना तिच्यावर. म्हणजे नावापुरती ती मालकीन राहील पण या सगळ्यावर सत्ता आपली राहील ना. म्हटलं ना, काळजी करू नकोस, सगळं असंच होणार आहे. हो, पण आता आपला प्लॅन फसू देऊ नका प्लीज. शक्यच नाही. हुकमाचा इक्का अजूनही मी माझ्या हातात राखून ठेवलाय. राजवीरचा मेसेज. गुड मॉर्निंग. अजूनही काही रिप्लाय नाही. तुम्ही गुड मॉर्निंग नाही केलं तरीही मॉर्निंग प्रसन्न हो. हसू आलं ना? अशाच हसत राहा, दिवस आनंदात जाऊ. काय करायचंय यांचं?